स्वराज्याच्या इतिहासातील एक कर्तबगार, रणरागिणी आणि ज्यांनी हातात शमशेर घेऊन मुघल सैन्याला सोळो की पळो करून सोडले होते आणि ज्यांनी स्वराज्यासाठी तब्बल 29 वर्ष मुघल कैदेत काढली, अशा छत्रपती शिवरायांच्या सुनबाई आणि छत्रपती शंभूराजांच्या पत्नी म्हणजेच महाराणी येसूबाई. महाराणी येसूबाईंचा गौरवशाली इतिहास आपण अगोदर पाहिलेलाच आहे. पण महाराणी येसूबाईंची समाधी सापडायला 300 वर्षे का लागली, याच गोष्टीचे कारण आज आपण पाहणार आहोत. औरंगजेबाच्या कारावासात असणाऱ्या थोर पराक्रमी स्त्री म्हणून इतिहासाच्या पानांमध्ये नोंद असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर सातारा शहरालगत असणाऱ्या माहुली या गावामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणी वृंदावन आणि घुमटे असल्याचे समोर आले आहे. इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती महाराणी येसूबाई यांची समाधी देखील माहुलीतच आहे. आजपर्यंत अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी प्रयत्न केले. सातारा स्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था व संलग्न असणाऱ्या अभ्यासकांनी नुकतेच इतिहासकालीन काही पत्रे व नकाशाच्या आधारे महाराणी येसूबाई यांची समाधीची स्थाननिश्चिती केली आहे. त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांकडून घेतलेली मौखिक माहिती, कार्यालयाकडून मिळालेले दस्तऐवज तसेच माहुलीच्या हरिनारायण मठाची कागदपत्रे याच्या आधारावर शोध मोहीम घेण्याचे काम सुरू होते. अखेर एका जुन्या नकाशाच्या आधारे समाधीचे स्थान निश्चित करण्यास यश मिळाले. अष्टकोनी आकारात हे बांधकाम आहे. त्याच्या चारही बाजूस गोलाकार दगडी बांधकामांनी ते सुशोभित केले आहे. ही वास्तू अवाढव्य असली तरी पुढे असलेली रथशाळा व आजूबाजूला असलेल्या वस्तीमुळे जवळ गेल्याशिवाय दृष्टीपथात येत नाही. या वास्तूचा चौथरा राजचिन्हांनी सजवलेला असून अतिशय देखण्या स्थापत्यशैली तिचे बांधकाम केलेले दिसत आहे. काळाच्या ओघात वरील घुमटाचे थोडे नुकसान झाले असले तरी आज मितीत जवळपास 300 वर्षानंतरही दगडात बांधलेली ही वास्तू दिमाखात उभी आहे. ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराणींची आहे हे सिद्ध झाल्यामुळे सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा दृष्टीपथात आला आहे. महाराणी येसूबाईंची समाधी सापडणे म्हणजेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरं तर आनंदाची गोष्ट आहे. कारण ज्या महाराणीने आपल्या आयुष्याची 29 वर्ष स्वराज्यासाठी मुघल कैदेत घालवली, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची केलं, अशा आपल्या महाराणी येसूबाईंचं कौतुक शब्दात करणे कठीणच आहे. महाराणी येसूबाईंच्या या पराक्रमाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा.